या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर शैक्षणिक व्हिडिओ नियमितपणे मिळतील। यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय स्वाध्याय 4 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती गणित यामधला उदाहरण पहिलं पहा। 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्येच्या दशकस्थानी 0 हा अंक असतो। आता 11 पासून 100 पर्यंत असं म्हटलेलं आहे। जर आपण 11 पासून अशा संख्या जर क्रमानं लिहित चाललो, खाली कुठपर्यंत लिहायचे आहेत आपल्याला 100 पर्यंत लिहायचे आहेत। तर काय सांगितलंय, किती संख्येच्या दशकस्थानी 0 हा अंक असतो। आता हा शब्द खूप महत्त्वाचा आहे। दशकस्थानी 0 म्हणजे या ठिकाणी 0, या ठिकाणी। आता या ठिकाणी तर 0 पहा, 11, 12, 13 पासून ते 98, 99 पर्यंत दशकाच्या घरामध्ये 0 येणार नाही। इथं 0 आल्यानंतर ही संख्याच तयार होणार नाही 11च्या पुढची। फक्त 100 ही अशी संख्या आहे की या 100 मध्ये दशकस्थानी 0 हा अंक आहे। म्हणून किती संख्येच्या दशकस्थानी 0 हा अंक असतो असं विचारलेलं आहे। तर ती संख्या फक्त एकच आहे, ती म्हणजे 100। एक संख्या म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। उदाहरण क्रमांक 2, 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत। आता 31 पासून 50 पर्यंतच्या समसंख्या आपल्याला काढायच्या आहेत। जे आपण 1 ते 100 पर्यंतची उजळणी बघतो, त्या उजळणीमध्ये असे उभे स्तंभ आहेत। एकचा स्तंभ आहे की जो 10 इथपर्यंत येतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। त्यानंतर 11चा स्तंभ आहे, तो संपतो 20ला। त्यानंतर 21चा स्तंभ, 31चा स्तंभ, 41चा, 51चा, अशा प्रकारे हे स्तंभ आहेत। आता एकेका स्तंभाचा जर आपण विचार केला तर ह्या एका स्तंभामध्ये 10 संख्या येतात। जसे की 1 ते 10 मध्ये 10 संख्या आहेत आणि या 10 संख्यामध्ये 5 सम आहेत आणि 5 विषम आहेत, हे अशा प्रकारे। आता 11 ते 20 मध्ये सुद्धा 10 संख्या आहेत, त्यातील 5 सम आहेत, 5 विषम आहेत। आता आपल्याला काय विचारलंय पहा, 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या सम संख्या आहेत। 31 ते 50 म्हटल्यानंतर 31 पासून इथं अगोदर 40 येईल आणि 41 ते 50 म्हणजे या दोन स्तंभांचा आपल्याला विचार करायचा आहे। मग 31 ते 40 मध्ये 5 सम संख्या आहेत आणि 41 ते 50 मध्ये 5 सम संख्या आहेत। एकूण सम संख्या झाल्या पहा 5 आणि 5 10। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की हे 50 धरायचं की नाही। तर हे 50 धरायचं आहे। का धरायचं आहे, तर या ठिकाणी 31 ते 50 असं विचारलेलं आहे। ते हा शब्द ज्यावेळेस मध्ये येतो त्यावेळेस ते धरायचं असतं, हे दोन्ही संख्या धरायच्या असतात। आणि जर असा शब्द आला असेल 31 व 50च्या दरम्यान असा जर शब्द त्या ठिकाणी आलेला असेल तर त्यावेळेस 31 पण धरायचं नाही आणि 50 ही सुद्धा संख्या धरायची नाही। या दोन्हीच्या मध्ये जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्या धरायच्या असतात दरम्यान शब्द आल्यानंतर। या ठिकाणी 31 ते 50 आहे म्हणून या दोन्ही संख्या आपल्याला धरायच्या आहेत। उदाहरण क्रमांक 3 पहा, 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्याच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल। एकक स्थानी 1 हा अंक आपल्याला विचारलेला आहे। आता 40 पासून आपण सुरुवात केली तर पहा 40 नंतर 41 ही संख्या येते आणि एकक स्थानी 1 असणारी ही आपल्याला पहिली संख्या सापडलेली आहे। मग एकक स्थानचे अंक जर समान म्हटलं तर 41 नंतर आडवी ओळ पाहायची आपण, 51, त्यानंतर 61 की ज्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे। 61 नंतर 71, त्यानंतर आहे 81 आणि नंतर 91। तर एकक स्थानी 1 असणाऱ्या 40 ते 92 मधील एकक स्थानी 1 असणाऱ्या या संख्या आहेत, हे आपण शोधून काढलेले आहेत। या संख्या आपण मोजूया, 1 2 3 4 5 6। एकूण संख्या 6 आहेत म्हणून या
प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. उदाहरण क्रमांक 4. एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात. तर ती संख्या कोणती? आता पहा, पहिली अट त्यांनी घातलेली आहे, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. आता आपण पर्याय पाहूया. पहिला पर्याय पहा, 9 आणि 5 14 यांची बेरीज 14 आहे. 8 आणि 6 14, 6 आणि 8 14 आणि 5 आणि 9 14. म्हणजे चारही संख्येतील अंकांची बेरीज ही 14 आहे. पहिली अट सर्वांना लागू पडते. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली दिसतात. मग आपण पहिला पर्याय घेऊया. आता या 95 मध्ये आपण 18 मिळवूया आणि 18 मिळवल्यानंतर जी आपण 95 संख्या घेतलेली आहे त्यातील अंकांची स्थानं बदललेली आपल्याला मिळायला पाहिजेच. म्हणजेच एकक स्थानी 5 आहे ते दशक स्थानी यायला हवं आणि दशक स्थानी 9 असणारा अंक एकक स्थानी जायला हवा. केव्हा? या संख्येत 18 मिळवल्यानंतर ही संख्या आपल्याला मिळायला पाहिजे. आता आपण मिळवूया. 8 आणि 5 13, 13ला 3, ह्याच्याला 1, 9 आणि 1 10, 1 11. 113 उत्तर आलेलं आहे. आपल्याला तर अंकांची स्थानं बदलून 59 मिळायला पाहिजे होतं, म्हणून पहिला पर्याय आपण घेतलेला येत नाही. दुसरा पर्याय आपण घेऊया, तो म्हणजे 86. आता यांच्या अंकांची बदलाबदल केल्यानंतर किती यायला पाहिजे? 68. पण या ठिकाणी मुलांनो एक लक्षात घ्या, जर 86 मध्ये जर आपण 18 मिळवलं तर ही संख्या 86 पेक्षा मोठी होणार आहे आणि ती 68 कशी होईल? 68 हे तर 86 पेक्षा लहान आहे, म्हणजे 86 हा सुद्धा पर्याय येणार नाही. आता आपण तिसरा पर्याय घेऊया, तो म्हणजे 68. आता 68 मध्ये जर 18 मिळवले तर उत्तर किती यायला पाहिजे? 68च्या अंकांची अदलाबदल म्हणजेच 86 येते का ते पाहूया. 8 आणि 8 16ला 6, ह्याच्याला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8. बरोबर आहे, उत्तर 86 आलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. उदाहरण क्रमांक 5 पहा. एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत? आता एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक हे दोन्ही अंक समान पाहिजेत. आता ते कोणत्या प्रकारचे असेल आपण एक संख्या तयार करून बघू. जर एकक स्थानी 1 घेतला तर दशक स्थानी सुद्धा 1 यायला हवा, म्हणजे ती संख्या तयार होते 11. अशा प्रकारे हे दोन्ही अंक, एकक स्थानचा व दशक स्थानचा, हे दोन्ही अंक समान असलेल्या किती 2 अंकी संख्या आहेत हे विचारलेलं आहे. या ठिकाणी आपण त्या संख्या लिहूया. 11 आहे, त्यानंतर 22. पहा या ठिकाणी एकक आणि दशक स्थानचे अंक समान आहेत. 11, 22, 33, 44, त्यानंतर 55. आता तुम्ही मला हा तर 11चाच पाडा आहे. बरोबर आहे मुलांनो. 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 88, 99. बस झालं. आपल्याला 2 अंकीपर्यंत विचारलेलं आहे. आता 99च्या पुढे ह्या 3 अंकी संख्या सुरू होतात. आता या किती संख्या आहेत ते आपण मोजूया. तेवढं आपलं उत्तर असणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या 9 संख्या आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. उदाहरण क्रमांक 6. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6च्या पटीतील किती संख्या आहेत? आता आपल्याला 6च्या पटीतल्या संख्या विचारलेल्या आहेत. 1 ते 100 मध्ये पाहता 6चा तर पाडा तुम्हाला पाठ आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, असं करत करत पाडा 6 60 पर्यंत येतो. पहा इथल्या मधल्या तुम्हाला संख्या माहीत आहेत. आता 60 नंतर आपल्या पुढच्या संख्या काढायच्या आहेत. आता पाडा म्हणजेच 6ची पट असते. आता पुढची संख्या 60 आणि 6 66 आहे. त्यानंतर 72 येतं. पहा आता 72 मध्ये 6 मिळवले 78 येईल. 78 मध्ये 6 मिळवा, 8 आणि 6 14, 84 ही संख्या येईल. आणि त्यानंतर 84 मध्ये 6 मिळवलं तर 90 येईल आणि त्यानंतर येईल 96. तर अशा प्रकारे या संख्या आपण काढलेल्या आहेत. आता या संख्या तुम्ही मला कशा काढल्या? बेरीज जर तुम्हाला करायची नसेल तर 10 सख्खी 60, 11 सख्ख 66, 12 सख्ख 72, 13 सख्ख 78, 14 सख्ख 84, 15 सख्ख 90 आणि 16 सख्ख 96 अशी सुद्धा पट आपल्याला त्या ठिकाणी काढता येते.
आता या संख्या आपल्याला किती आहेत ते मोजायच्या आहेत. 6 पासून 60 पर्यंत या 10 संख्या आहेत की ज्या पाड्यामधल्या आहेत. त्यानंतर पहा 11, 12, 13, 14, 15 आणि 16. तर एकूण 6च्या पटीतील 1 ते 100 पर्यंतच्या संख्या 16 आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. उदाहरण क्रमांक पुढचं आहे 7वं. 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. आता आपल्याला 5 हा अंक विचारलेला आहे. हा शब्द महत्त्वाचा आहे. जर या ठिकाणी संख्या असं विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर मुलांना वेगळं येतं. त्यामुळे आपल्याला अंक विचारलं ते आपण पाहूया. आता 5 हा अंक म्हटल्यानंतर तुम्ही 1, 2, 3 असं म्हणत बसायची गरज नाही. आता 1, 2, 3, 4, 5 आलं की 5 पासून 5 हा अंक असणाऱ्या आडवी एक ओळ आहे. जसं की 5, 15, 25, 35, 45, 55, 65, 75, 85 आणि 95. आता यामध्ये 5 हा अंक किती वेळा आलाय पहा. 1, 2, 3, 4, 5 इथं 2दा आलेला आहे. 6, 7, 8, 9, 10 आणि 11 वेळा. 11 वेळा 5 हा अंक आलेला आहे. आता उभ्या सुद्धा संख्या आहेत की ज्या 50 पासून होतात पहा चालू. 50, त्यानंतर 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58 आणि 59. या संख्यामध्ये 5 हा अंक आहे. पण या ठिकाणी आता एक काळजी घ्यायची आहे. आडव्या संख्या धरताना आपण 55 ही संख्या धरलेली आहे. त्यामुळं इथं उभ्या संख्या धरताना आता 55 ही संख्या धरायची नाही. आता आपल्याला अंक मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर उभ्या ह्याच्यामध्ये 9 वेळा 5 हा अंक आलेला आहे. आता आपल्याला यांची बेरीज करून घ्यायची आहे. 11 आणि 9 20 वेळा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 20, पर्याय क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 8 पहा. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येतो. आता 10 पासून 99 पर्यंत म्हटलेला आहे. मग ज्या आपण आडव्या ओळीमध्ये 9 पाहतो तो आता 9 पासून पाहायचा नाही, तो 19 पासून पाहायचा आहे. तर हे पहा 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 99. आपल्याला अंक विचारला आहे. इथं विचारले पहा अंक पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा 9 हा अंक आलेला आहे. आता आपण उभे सुद्धा संख्या बघून घ्यायच्या आहेत की ज्या 90 पासून उभ्या संख्या चालू होतात. ते मी या ठिकाणी मांडून घेतो. 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 आणि 99. मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 99 संख्या अगोदर आली होती. त्यामुळे इथं ही संख्या आपण धरायची नाही. आता हे अंक मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 वेळा उभ्यामध्ये 9 हा अंक आलेला आहे 9 वेळा. तो या ठिकाणी मिळवूया आपण. 10 आणि 9 19 वेळा. तर या प्रश्नाचं उत्तर 19 आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी तो पर्याय आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. कारण 0 हा अंक असणारी फक्त आडवीच ओळ आहे. त्यामुळं आपल्याला फक्त 10 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. तुम्ही म्हणत असता संख्या लिहायची काय गरज आहे. 10, 20, 30 या 10 संख्या आहेत तर 10 वेळा 0 हा अंक येईल. तर नाही, ते काय येत नाही त्यासाठीच मी संख्या लिहून ठेवलेल्या आहेत. आता आपण 0 हा अंक मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. या ठिकाणी 100 मध्ये 2 शून्य आहेत ते आपण धरायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर 11 हा अंक 0 हा अंक 11 वेळा येतो. म्हणून 11 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उदाहरण क्रमांक 10 पहा. 1 ते 100 या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती. खूप छान प्रश्न विचारलेला आहे. सर्वात मोठी मूळ संख्या अगोदर आपण काढून घेऊ. ती आहे 97.
सर्वात लहान विषम मूळ संख्या पहा, सर्वात लहान जर फक्त म्हटलं तर 2 येते, पण त्यांनी विषम हा शब्द वापरला आहे, त्यामुळं 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. 2 संख्या आपण काढलेल्या आहेत आणि यांचा गुणाकार किती, म्हणजे एकाच प्रश्नामध्ये त्यांनी 3 छोटे उपप्रश्न तयार केलेले आहेत. आता यांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण तो उभा गुणाकार करूया. 3 7 21 ला 1 हातचे आले 2, 3 9 27, 28 29, 291 हे उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी ते आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. उदाहरण क्रमांक 11 पहा. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत. आता 2 हा अंक नसलेल्या आपल्याला संख्या काढायच्या आहेत. त्या एक एक आपण मोजत बसण्यापेक्षा सोपं आपल्याला आहे 2 हा अंक असलेल्या संख्या अगोदर आपण काढूया. 2 हा अंक असलेल्या संख्या आपण अगोदर काढून घेऊ आणि या संख्या जेवढे येणार आहेत त्या काय करूया आपण 100 मधून वजा करू. मग आपल्याला ते उत्तर निघेल की ज्या 2 हा अंक नसलेल्या संख्या आहेत. आता 2 ह्या अंक असलेल्या संख्या, तर 2च्या अगोदर आपण काय करूया, आडवी ओळ पाहूया की ती 2 पासून 92 पर्यंत आहे. आणि या संख्या किती आहेत, तर या संख्या मुलांनो आहेत 10. 10 का आहेत, तर उभ्या ओळी ज्या उभ्या जे स्तंभ आपण म्हणूया त्याला उभे स्तंभ 10 आहेत, म्हणून 10 संख्या या ठिकाणी आहेत. आता आडव्या ओळीमध्ये पहा, 2 हा अंक असलेल्या म्हटलं तर 20 पासून संख्या सुरू होतील. 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29. 2 हा अंक असलेल्या एवढ्या संख्या आहेत. त्यातल्या आपण 22 ही संख्या मगाशी धरलेली होती, त्यामुळे ही संख्या कट करायची आहे. आता किती संख्या राहिल्या पहा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही 9. तर या ठिकाणी आपण मिळवूया 10 आणि 9 19. 19 संख्या अशा आहेत की ज्यामध्ये 2 हा अंक आहे. आपल्याला नसलेल्या संख्या विचारलेल्या आहे, मग एकूण संख्या 100 आहेत. या 100 मधून आपण 19 वजा करूया. 9 आणि 1 10, हातचा परत 2 आणि 8 10. तर 2 हा अंक नसलेल्या संख्या आहेत 81. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 12 पहा. 1 ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत. आता 1 ते 100 मध्ये आणि 3 व 4 म्हणजे 3 पण त्या संख्येमध्ये आलं पाहिजे, 3 नसेल तर किमान 4 आलं पाहिजे. आता आपण काय करूया, 10-10चे आपण गट करू, जसं 1 ते 10, त्यानंतर 11 ते 20, 21 ते 30, पुढं आहे पहा 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70. पुढचे गट या ठिकाणी मी मांडतो, 71 ते 80, 81 ते 90 आणि शेवटचा गट होईल पहा 91 ते 100. आता व्यवस्थित आपण याचं उत्तर काढूया. ओके, 1 ते 100 मध्ये पहा 3 आणि 4 अंक असणाऱ्या 2 संख्या येतील. 3 आहे, त्यानंतर 4 आहे. 11 ते 20 मध्ये पहा 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पुढे येणार नाही. 21 ते 30 मध्ये 21 22 23 24 आणि 25 26 करत पुढे गेलं तर 30 ही संख्या एक या ठिकाणी येते. ओके, आता 31 ते 40 मध्ये मुलांनो 31 ते 39 पर्यंतच्या संख्यामध्ये 3 हा अंक आहे आणि 40 मध्ये 4 हा अंक आहे. म्हणजे 31 ते 40 मध्ये एकूण संख्या येणार आहेत 10. आता 41 ते 50 मध्ये पहा, 41 ते 50 मध्ये 41 पासून 49 पर्यंत या 9 संख्या आहेत, म्हणून इथं 9. आता हे 10 आणि 9 मी संख्या लिहित बसण्यापेक्षा वेळ वाया घालण्यापेक्षा डायरेक्ट आकडे लिहिले आहेत. 51 ते 60 मध्ये पहा 53 येईल आणि 54 ही एक संख्या येईल. आता सेम हा पॅटर्न पुढे चालू होईल.
61 ते 70मध्ये 63 आणि 64. त्यानंतर इथं पहा 71 ते 80मध्ये 73 आणि 74. 81 ते 90मध्ये 83 आणि 84 आणि 91 ते 100मध्ये पहा 93 आणि 94. ओके, आता या संख्या आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 अधिक 10 आणि 9 19. तर एवढ्या संख्या आहेत पहा. बेरीज करू. 9 आणि 7 16ला 6, हातच्याला 1 1 2 3 36. तर 1 ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या 36 संख्या आहेत आणि हे आपण समोर काढलेलं आहे. उदाहरण क्रमांक 13 पहा. 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असता त्यात किती समसंख्या असतील. आता आपण काय करूया, उभे स्तंभ असे लिहून घेऊ. 20 म्हटलेलं आहे तर 20ला एकच इथं संख्या आहे. त्यानंतर 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 आणि इथं पुढं 51. एवढ्या संख्या आहेत की ज्या 20 ते 51 म्हटलेलं आहे. आता 21 ते 30 यामध्ये 5 समसंख्या आणि 5 विषम संख्या आहेत. इथं 5 सम आहेत. त्याचप्रमाणे इथं सुद्धा 5 सम आहेत. 41 ते 50 मध्ये सुद्धा 5 सम आहेत. आता इतर काही विषम संख्या ही कथेचा विषयच नाही. आता एकूण किती संख्या झाल्या पहा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 20 1 15 आणि 1 16. तर 16 ह्या सम संख्या आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. उदाहरण क्रमांक 14. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 9च्या पटीत नसलेल्या, शब्दरचना व्यवस्थित पाहायची आहे, 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत. तर यासाठी अगोदर आपण काय करून घेऊ, 9च्या पटीत असलेल्या संख्या शोधून काढूया. 9च्या पटीत असलेल्या संख्या की जे आपल्याला उत्तर पटकन काढता येतं, सोपं आहे. ते किती आहेत ते आपण पाहूया. आता 9चा पाडा सुरू होतो 9 पासून आणि तो संपतो 9 10 90 पर्यंत. म्हणजे 90 पर्यंत 9च्या पटीतील किंवा पाड्यातील संख्या ह्या 10 आहेत. 90च्या पुढे आणखीन एक संख्या आहे की जी 99 आहे, की जी 9च्या पटीतच आहे, 11 पट आहे ती. 99 ही एक संख्या आहे. तर एकूण किती संख्या झाल्या पहा, 11 संख्या झाल्या की ज्या 9च्या पटीमध्ये आहेत. आता आपल्याला विचारलेलं आहे 9च्या पटीत नसलेल्या 1 ते 100 मधील. मग 1 ते 100 मध्ये एकूण संख्या 100 आहेत. या 100 मधून जर आपण या 11 संख्या वजा केल्या तर आपलं उत्तर मिळणार आहे 1 9 10, हाचा परत 2 2 8 10. तर 89 संख्या अशा आहेत की ज्या 9च्या पटीमध्ये नाहीत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे पहा, पर्याय क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 15 हे उदाहरण शेवटचं आहे. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यामध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहेत. आता पहा 71 ते 85 म्हटलेलं आहे. 7चा पाडा 70ला संपला. मग 70 आणि 7 77. त्यानंतर पहा 77 आणि 7 त्यामध्ये 7 मिळवायचं म्हणजे 7ची पट होते. 77 आणि 7 येतं पहा 84. 85 पर्यंत म्हटलेलं आहे. मग आता किती संख्या मिळाल्या या ठिकाणी, तर फक्त 2 संख्या आहेत 7च्या पटीतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मुलांनो पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. तर मुलांनो तुम्ही हा व्हिडिओ खूप मन लावून पाहिला आहे. तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले असतील. असेच तुम्हाला पुढील भागाचे प्रश्न समजायचे असतील तर तुम्ही चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला मी तयार केलेल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत ते सर्वात प्रथम तुम्हाला बघायला मिळतील आणि मग तुम्हाला त्याचा अभ्यास करून परीक्षेमध्ये उज्ज्वल असं यश मिळवता येईल.